मी सध्या मुलुंडमधील गव्हाणपाडा परिसरातील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल जवळ उभी आहे। या स्कूलच्या बाबतीत अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। आरटीओच्या तपासणीतून या स्कूलची जी बस आहे, ही स्कूलची बस जरी स्कूल बस सारखी सर्वसाधारण दिसत असली तरी या स्कूल बसच्या आरटीओच्या तपासणी दरम्यान या स्कूल बसचा जो मागचा आणि पुढचा चेसिस नंबर आहे हा वेगवेगळा आहे, अशी धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आणि आरटीओने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे सर्व रोड टॅक्स असेल किंवा नोंदणी टॅक्स असेल, हे सर्व टाळण्यासाठी हे केलं गेलं असल्याचं हा प्रकार आहे असं संशय आहे। आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 8 लाखांचा कर चुकवला गेल्याचाही अंदाज आरटीओ कडून सांगण्यात येतोय। त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळेस आरटीओने या स्कूलची बस पकडली त्यावेळी वाहन चालकाला विचारणा केली असता विद्यार्थ्यांना मी घरी सोडून येतो असं त्याच्याकडून सांगण्यात आलं। मात्र त्यानंतर त्याने तेथून पळ काढला आणि तो परत आलाच नाही। या संपूर्ण प्रकारानंतर आरटीओने थेट या स्कूलच्या परिसरातून ही जी स्कूल बस आहे ती जप्त केलेली आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या स्कूलच्या ज्या इतर बसेस आहेत त्या बसेस देखील स्कूल बसेस देखील अधिकृतरित्या त्यांची तपासणी केली गेली नसल्याचं आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळते आहे। तर आता या संपूर्ण प्रकरणानंतर जर या बसेसची कुठेही चौकशी किंवा तपासणी झाली नसेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। आणि आता या संपूर्ण प्रकारानंतर येथील जे पालक आहेत ते काय ऍक्शन घेतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे जे संबंधित शाळा आहे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल आणि जो हे जे वाहन विक्री करतो या दोघांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता जो पुढील तपास आहे तो नवघर पोलीस ठाण्यात सुरू आहे। आता या संपूर्ण प्रकरणानंतर या शाळेवर काय ऍक्शन घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट लवेश दळवीसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू